तर मुंबईतील आरक्षणावर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप नोंदवलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरक्षण सोडतीवर बहिष्कार टाकण्यात आलाय। अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं हा आक्षेप आहे। मुंबईत चक्राकार पद्धत पाळली नसल्याचा आरोप आहे। ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय होतोय। किशोरी पेडणेकरांनी ही टीकास्त्र डागलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्षेप नियमाला धरून नव्हते असं मात्र माधुरी मिसाळ म्हणतात। तर संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गोंधळ नाही असं देखील माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काय मुंबई टाकली? याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे। त्याचा आम्ही धिक्कार करतो की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। तर नागपूर महापौर पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गात महिलेसाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आलंय। नागपूर शहरातील आरक्षण मात्र फिक्सिंग असल्याचा आरोप वडेट्टीवारांकडून लगावण्यात आलाय। भाजपकडून शिवानी दानी उमेदवार आहेत आणि म्हणूनच हे आरक्षण फिक्सिंग असल्याचं वडेट्टीवार म्हणतात। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे। हे आरक्षण फिक्स केलेलं आहे कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे? भाजपकडून भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। तर नागपुरात सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणारे शिवानी दाणी, अश्विनी जिचकार प्रमुख दावेदार आहेत। मायाताई इवनाते, दिव्या धोरडे, नीता ठाकरे या देखील दावेदार आहेत। तर नवी मुंबईत महापौर पदाची प्रमुख दावेदार नेत्रा शिर्के, माधुरी सुतार, वैष्णवी नाईक यांची ही नावं पुढे आली आहेत। वैष्णवी नाईक या गणेश नाईकांच्या सुनबाई आहेत तर वैभव नाईक यांची त्या पत्नी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।